नमो बुद्धाय. क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, आज आपण बघत आहोत देश विदेशात जगभरामध्ये बुद्धांना स्वीकारलं जात आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेसारख्या महान देशाने, जो देश कोणत्या धर्माला मानत नाही, ख्रिश्चन धर्माशिवाय, येशू ख्रिस्ताशिवाय तो कोणत्याही धर्माला मानत नाही, त्या देशाने सुद्धा देशातील जगातील ताकदवर देश येतो, सगळ्यात ताकदवर देश आताच्या काळातला म्हणजेच अमेरिका. त्या अमेरिकासारख्या देशाने बुद्धांना स्वीकारलं. पण आपला भारत देश, ज्या देशामधला बुद्धांचा जन्म आहे, ज्या देशामध्ये बुद्धांचं निर्माण झालं आहे, ज्या देशामध्ये बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आहे, तो देश बुद्धांना नाकारतो. कारण का? बुद्ध हा अंधश्रद्धा नाकारतो. बुद्ध हे कर्मकांड नाकारतात. बुद्ध हे सत्याला स्वीकारतात. बुद्ध बोलतात सत्य कधीच लपू शकत नाही. ते म्हणजे सूर्य, चंद्र आणि सत्य हे कधीच लपवता येत नाही. खोटं तुम्ही कितीही लपवाल, पण सत्य तुम्ही कितीही प्रयत्न करा लपवायचा, ते कधीच लपत नाही. बुद्ध हे सत्याचे तारणहार होते. त्यांना सत्याने चालायची इच्छा होती. मला मित्रांनो सर्दी झाली म्हणून तसा आवाज येतोय, समजून घ्या. तर बुद्धांना भारत देश हा कधी स्वीकारेल हे काहीच आयडिया नाही मित्रांनो. पण भारत देशातले नेते मंडळी, हिरो हिरोईन किंवा उद्योगपती म्हणा, कोणीही म्हणा, विदेशात जाऊन काय सांगतात माहिती आहे का? आम्ही बुद्धांच्या कंट्रीतून आलो आहे, बुद्धांच्या देशातून आलो आहे, लॉर्ड बुद्धा इन माय कंट्री, असं मोठमोठ्याने अभिमानाने भाषण देतात. पण त्यांच्या देशात आल्यावर, भारत देशामध्ये आल्यावर कसं असते? हा धर्म, हा देव, तो देव, माझं कोणत्याही देवाच्या विरोधात बोलायचं नाही मला. पण मी सांगतोय, जो बुद्ध या देशातला आहे त्या बुद्धांना तुम्ही नाकारता का? तुम्ही माना ना, तुमचे देवी देखील माना. हा देश सगळ्या जाती धर्माने बनलेला आहे. मी सांगत नाही की मी फक्त बुद्धांनाच माना, असं नाही. तुमचेही धर्म माना, पण बुद्धांना नाकारू नका, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि नीता अंबानी यांचं भाषण ऐका मित्रांनो. नीता अंबानी बाहेर देशामध्ये जाऊन काय सांगतात ते नीट ऐका. व्हिडिओ देतो तुम्हाला बाजूला. Good evening, Namaskar. I come from India, the land of Buddha. The teachings of Buddha are entwined with Indian ethos and continue to shape global thoughts. Small Buddhist prayer that we can say on behalf of all of us and the entire humanity. Buddham Sharanam Gacchami. May the light of Buddha enlighten the world and all of us. ऐकलं का मित्रांनो? काय बोलताय नीता अंबानी? भारत देशात